आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. आज सर्वकडे घटस्थापना होते. सर्व देवांच्या स्थळी प्रत्येक व्यक्तीच्या घरात ज्यांना कुळ परंपरेनुसार घट आले तो व्यक्ती आज आपल्या घरामध्ये घटस्थापना करतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमी म्हणजे दसऱ्यापर्यंत हा उत्सव केला जातो. याला नवरात्र उत्सव असं म्हणतात. हा 9 दिवसाचा मुख्य आणि 10वा दिवस दसरा. या उत्सवाचं महत्व अनन्यसाधारण आहे. बंगाल प्रांतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो आणि अन्य वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र 3.5 शक्तिपीठ, मूळ 51 पीठ, सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. ज्यावेळेस आपण शिवलिंग पाहतो तर शिवलिंगाची रचना तुम्ही व्यवस्थित पाहिली तर लिंगाकार गोल भाग आणि खाली योनिकार योनिलिंग आणि त्याच्यावरती ते लिंग स्थापित होतं. म्हणजे शिव आणि पार्वती यांचं ऐक्य स्वरूप म्हणजे शिवलिंग आहे. शिव आणि पार्वती यांचं ऐक्य झालेलं स्वरूप म्हणजे शिवलिंग आहे. शिव हा लिंग रूपाने आला तर त्याला शांत व्हायला जागा नव्हती, त्याला स्थिर करणारं कोणी नव्हतं, त्याची ताकद झेलणारं कोणी नव्हतं. ती महाताकद आई साहेबांनी झेलली आणि त्या खाली योनी रूपाने त्या प्रगट झाल्या आणि त्याच्यावरती ते लिंग बसलं. असं ते शिवलिंग. शिव हा शक्ती विना अधुरा आहे. ज्या मंदिरामध्ये शिवशंकराच्या सती देवी पार्वती देवी यांचं मंदिर नाही ते मंदिर शंकराचं कधी पूर्ण होत नाही. त्या मंदिरात शिव कधीच वास्तव्य करत नाही. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथे शिव आहे. आता यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी मूळ माया अंबाबाई हिच एक दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश तिघांची आई ती आहे. एक लक्षात घ्या. तुम्ही शब्द ऐकला असेल शिवलिंग, दत्तलिंग आणि वेगवेगळे लिंग असे शब्द ऐकले असतील. लिंग हे पुरुषाचा भाग आहे. शिवलिंग पुरुषाचा भाग आहे. परंतु मातृलिंग हा शब्द कुणी ऐकला नाही. असं जगात एकमेव मातृलिंग आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरती हे गुप्त स्वरूपात मातृलिंग आहे. म्हणून देवीच्या आरतीत दिले मातृलिंग गदा खेट करवी करली झळके हाटक वाटी पियुष रस पाणी माणिक रसना सुरुंग वसना मगनेनी शशीधर वदना राजस मदनाची जननी. मातृलिंग म्हणजे जगदंबेने ब्रह्मा विष्णू महेशाला जन्म दिलाय आणि त्यानंतर पुन्हा ती विष्णूची पत्नी होऊन लक्ष्मी स्वरूपात राहिली ती खालच्या भागाला. आणि मातृलिंग म्हणून कोल्हापूर हे मातृलिंग आहे आणि ते अतिशय जागृत तीर्थक्षेत्र आहे. आता जी जी शक्तीपीठ तुम्ही जाता, आता महाराष्ट्रातली किती माहिती तुम्हाला? 3.5 शक्तीपीठ ऐकून असतात. मग 3.5च का हा प्रश्न कधी पडला का? अर्धपीठ कुठे गेलं? 3.5च का? अर्धपीठ कुठे? अष्टविनायक 12 मल्हार 12 ज्योतिर्लिंग 3.5 शक्तीपीठ अर्ध कुठे? याचा आशय आपल्याला आज घ्यायचा आहे. मूळ सर्वांना माहिती आहे शिवशंकराचा पहिला प्रेम विवाह म्हणजे सती देवी बरोबर झालेला विवाह, जो या जगातला सगळ्यात पहिला प्रेम विवाह असावा. त्यामुळे शंकराचा सासरा प्रजापती दक्ष याला शिवशंकर अजिबात आवडत नव्हते. स्मशानात राहणाऱ्या त्या भनंग भस्म विलेपित पिशाच्याला मी माझी मुलगी कधीही देणार नाही हा हट्ट होता प्रजापती दक्षाचा. आणि सती देवीनं त्या ठिकाणी शिवशंकराबरोबरच लग्न केलं. लग्न झाल्याच्या नंतर माणसाला बघा पूर्वीपासून ती खोडी असते. पहिल्यापासून की अपमान करणे,
अपमान करण्याची माणसात खोडी असते. माणूस अशी परिस्थिती निर्माण करून आणतो की ज्या व्यक्तीमुळे आपला अपमान झालाय त्याचा फार मोठ्या प्रमाणात जोरात अपमान झाला पाहिजे. त्याला टोमणे मारणं सुद्धा म्हणतात आणि हल्ली हे प्रकार स्टेटसवरतीच होतात. सांगण्याचा प्रकार, प्रजापती दक्षाच्या मनामध्ये शिवशंकराबद्दल भयंकर राग की शंकराचा मी कधी अपमान करेन. आणि एका मोठ्या यज्ञाचं आयोजन प्रजापती दक्षाने केलं. यज्ञामध्ये जे आपण स्वाहाकार करतो ते स्वाहाकार म्हणजे देवतांचं भोजन आहे. यज्ञ म्हणजे त्या यज्ञाला सर्व देवतांना आमंत्रण दिलं पण शिवशंकराला आमंत्रण दिलं नाही. आणि ही खबर नारद मुनींच्या मार्फत सती देवीपर्यंत पोहोचली की अख्ख्या देवता दक्षाच्या यज्ञाला हवीर बघायला बसल्यात आणि फक्त तुझा पती त्याला आमंत्रण नाहीये. तळपायाची आग मस्तकाला गेली सती देवीच्या आणि सती जाब विचारण्यासाठी दक्षाकडे गेली. शिवशंकरांना माहिती होतं पण ते ध्यानस्थ राहिले. सती देवी ज्यावेळेस प्रजापती दक्षाच्या यज्ञामध्ये गेल्या, माझ्या नवऱ्याला माझ्या पतिदेवाला तो आमंत्रण का दिलं नाही जाब विचारू लागली. त्यावेळेस प्रजापती दक्षाने तर त्या भरलेल्या दैवसभेत पुन्हा शंकराचा अपमान केला की त्या भनंग भिकाऱ्याला या महायज्ञात का बोलू. आणि अतिशय खराब शब्दात दक्षाने शिवशंकराची निंदा केली. ती निंदा ऐकून, आपल्या पतीची निंदा ऐकून ज्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये आग उत्पन्न होते ती खरी पतिव्रता. आपल्या पतीबद्दल वाईट शब्द ऐकून ज्या स्त्रीच्या मनामध्ये आग निर्माण होते ती सत्य पतिव्रता. आणि त्यावेळेस सती देवीचा राग, क्रोध अनावर झाला आणि शरीरातून दाह होऊ लागला आणि त्याच्यातच अग्नी प्रगट होऊन सती देवीने सांगितलं, ज्या ठिकाणी माझ्या पतीचा अपमान झालाय त्या ठिकाणी माझा देह मी त्यागून टाकते. त्या क्षणी सतीनं यज्ञामध्ये उडी घेतली म्हणतात पण यज्ञातला अग्नी सतीला जाळू शकेल एवढ्या त्या अग्नीचं सामर्थ्य नाही. महामाया जगदंबा ज्यांनी शिवाला स्थिर केलंय त्या जगदंबेला कोण जाळू शकेल. अग्नीचं एवढं सामर्थ्य नाही. देवीच्या शरीरातून क्रोधाग्नी प्रगट झालाय. क्रोधाग्नी शब्द ऐकला असेल, जठराग्नी पोटात असतो, अन्न पचवतो, अग्नीशिवाय पचन नाही. क्रोधाग्नी प्रगट झाला आणि स्वतःचा देह जळून गेला. सती देवीनं आपल्या देहाचा त्या ठिकाणी आत्मत्याग केला. ती सती जाण्याची पद्धत तेव्हापासून पडली की नवरा मृत झाला की बाईने त्याच्यासोबत जळून मरायचं. पण पुढे त्याला विकृती आली. पूर्वी त्या स्त्रिया आपण होऊन पतीवरती प्रेम असल्यामुळे त्यांचा प्राण त्या ठिकाणी त्या सरणावर बसल्यावरच जायचा. परंतु त्यानंतर त्या सतीच्या प्रथेला एक वेगळीच विकृती आली आणि कडेला लोक काठी घेऊन उभं राहायला लागले आणि जिवंत बाईला त्या सरणात ढकलून देऊ लागले. दैव कृपेने राजमाता जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, तत्कालीन जे जे युगपुरुष होऊन गेले त्यांनी ती प्रथा बंद केली. कारण तशी सती होणं आता शक्य नाही. कारण तसा शिव होणं पण शक्य नाही. त्यामुळे तशी पार्वती होणं पण शक्य नाही. आता शंकरच येते काळ पिशवीत कशी पार्वती तयार होईल, कशी सती तयार होईल, दोन्ही कडून फॉल्ट झाला. त्यामुळे हा बात करा. सांगण्याचं तात्पर्य, देवीने आपल्या देहाचा त्याग केला. तो पडलेला देह नंदी, भृंगी, शृंगी, वीरभद्र सगळे रुद्रगण आले. त्या प्रजापती दक्षाच्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस केला आणि तिथं आई साहेबांच्या देहापाशी बसून दुःख व्यक्त करू लागले, रडू लागले. महादेवाचा रुद्र अवतार, त्याच्या जटेतून अवतार झालेल्या वीरभद्राने प्रजापती दक्षाचं मुंडकं उडवलं. पण पुन्हा विष्णू देवाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी एक मुंडकं बसवण्यात आलं, जीवदान देण्यात आलं. पण प्रजापती दक्ष म्हणायचा, हे सगळं मी केलं, यज्ञाची उत्पत्ती मी केली, हा मोठा यज्ञ मी केला, जे पौरोहित्य लिहिलं ते मी लिहिलं होतं, सत्य गोष्ट आहे, पण मीपणा त्याला खूप होता. म्हणून मुंडकं उडवल्याच्या नंतर ते मुंडकं पाताळ जळून राख झालं. म्हणून प्रजापती दक्षाला मुंडकं बसवायचं ठरलं. मग कशाचं बसवावं, जो पहिला प्राणी दिसेल त्याचं बसवावं. त्यांना दिसला मेंढा आणि त्या मेंढ्याचं मुंडकं कापून प्रजापतीला दक्ष बसवलं. त्यानंतर प्रजापती फक्त मैं मैं आणि मैं, मीपणामुळं की त्याची गती झाली. हा भाग इथं संपला. पण हा भाग पूर्ण संपला नाही. सदाशिवानं तो देह उचलला, ज्या शक्तीनं आपल्याला सामावून घेतले, आपली आदिशक्ती, आपली अर्धांगिनी, आपला अर्धा देह जळून पडलाय. तो देह घेऊन ह्या अंतराळामध्ये शिव विक्षिन्न अवस्थेत बसलाय. डोळ्यातून नेत्रातून असो जो दैवता मृत्यूच
त्याच्याकडे कारकत्व आहे, परंतु शेवटी मन, प्रेम, भावना, माया शिव सुद्धा गुंतला. सती देवीसाठी शिव रडत बसला, पुराणात आहे. आणि कोणी म्हणतं माया सोडा, माया सोडा, माया सोडा. अहो कुणाला सुटली? शिव शंकराच्या डोळ्यातून आसू यावी. सर्व पृथ्वी स्थिर झाली, पृथ्वीवर मृत्यू होईना, गाडात चलेना, कारण शिवशंकर स्थिर बसले. ब्रह्मदेव म्हणाले, जोपर्यंत सती देवीचा देह आहे तसा आहे तोपर्यंत शिवाची दृष्टी त्या देहावर राहणार आणि त्या ठिकाणी शिव शुद्धीवरती येणार नाही. तो देह नष्ट केला पाहिजे. आता इतका महापतिव्रतेचा देह तो नष्ट कसा करायचा? विष्णूंच्या सुदर्शन चक्रामध्ये ती शक्ती होती. विष्णू देवाने चक्र सोडलं त्या देहावर, त्या देहाचे मुख्य 51 तुकडे झाले आणि या पृथ्वी तलावरती ते तुकडे पडले सतीच्या देहाचे. जिथं जिथं देवीचा जो जो भाग पडला त्याला नाव पडलं शक्तीपीठ. भारतामध्येच नव्हे, पाकिस्तानमध्ये देवीचं कपाळ पडलंय. तिथे हिंगलाज नावाची आपली देवी आहे. आता तो भाग जरी तोडला असला तरी सुद्धा अखंड पृथ्वी तलावरती भगवतीचा वास. पाकिस्तानात हिंगलाज नावाची आपली देवी आहे, जिथे देवीचं कपाळ पडलं. बांगलादेशमध्ये देवीच्या पायाची बोट आहेत, तिथं मंदिर आहे. आणि भारतामध्ये तिथं पुण्यभूमी आहे, तिथं तिचे अनेक भाग पडले. त्यामध्ये देवीची योनी कामाख्याला पडली, कामरूप कामाख्या गुवाहाटीला, तिथं कामाख्या नावाचं शक्तीपीठ झालं. देवीचा नेत्र कोल्हापूरला पडला, तिथं कर्वेंद्रनाथांचं स्थान तयार झालं. देवीच्या पायाचा अंगठा कलकत्त्यात पडला आणि त्या कलकत्त्यामध्ये काली नावानं देवीचं पीठ अजूनही आहे. अशा सतीच्या त्या झालेल्या देहाचे विभिन्न विभिन्न तुकडे म्हणजे ही शक्तीपीठ आहे. आणि ही शक्तीपीठ तारकासूर नावाचा दैत्य नष्ट करत होता. त्यावेळेस शंकरानं आपल्या जटेतून भैरवाची उत्पत्ती केली आणि असे मुख्य 51 भैरव तयार केले आणि ते भैरव प्रत्येक देवीच्या त्या पीठ रक्षणाला पाठवून दिले. म्हणून प्रत्येक शक्तीपीठामध्ये देवीच्या सोबत भैरवनाथ आहेच. त्याचबरोबर ही कामगिरी पुन्हा आली आणि प्रत्येक गावाच्या बांधाला भैरवनाथ बसवायचा त्या ठिकाणी ठरलं गेलं. कारण गावाचं रक्षण वेशीवरती राहून केलं जातं, म्हणून 2 उग्र दैवत पाहिजेत. मग एक उग्र दैवत भैरवनाथ आणि दुसरं उग्र दैवत मारुतीराय. एखाद्यानं गुन्हा केला तर पोलीस असं बोलणार नाही पाहिजे, तर जाऊ द्या आता, मग झालेच तुमच्याकडून, तर कशाला, आपण घेऊन येतो. गुन्ह्याची व्यक्ती पाहून त्यानं पुढच्या माणसाच्या 2 खण कानाखाली देणारा पोलीस पाहिजे. ही शक्ती त्याच्या ठाई पाहिजे. म्हणून भैरवनाथ आणि मारुतीराय ही 2 उग्र दैवत प्रत्येक गावाच्या वेशीला आहेत. ती दैवत प्रेम करणाऱ्यावर कृपाळू आहेत, पण रागावली तर त्यांच्यासारखी दैवत नाही. मग यामध्ये ही मूळ 51 पीठ सांगायची झाली तर विस्तार खूप होईल, आपल्याला वेळही नाही. मुख्य काही तुमच्या माहितीत असतील तेवढी सांगितली. देवीची जीभ ज्वाला नावाच्या एका पर्वतावर पडलेली आहे. त्या ठिकाणी अजून सुद्धा दगडाच्या फटीमधून अग्नी येतो आणि त्या अग्नीची देवीची जीभ समजून पूजा केली जाते. अखंड अग्नी चालू आहे. ज्वाला नावाचं क्षेत्र आहे. ज्वाला मालिनी नावाने त्या ठिकाणी ती राहिलेली. तुम्हाला अजून विस्तारानं पाहायचं असेल, तुम्ही आता वेगवेगळे माध्यम आहेत त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. ह्या देवीचं सतीचं ते अंग आहे आणि आपल्या सेवेसाठी आणि आपल्या रक्षणासाठी तो प्रसंग घडला आणि तिने आपल्या देहाचा त्याग करून पार्वती अवतार घेतला, पण पृथ्वी रक्षणासाठी शक्तीपीठ स्थापन केली. शक्तीपीठ मी काय का शब्द, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, लक्षात घ्या. त्याचे शब्द काय? शक्तीपीठ म्हणजे ज्या ठिकाणी शक्ती ओतप्रोत भरलेली आहे असं पीठ म्हणजे ठिकाण. ज्या माणसामध्ये शक्तीचा लवलेश नाही राहिलेला, ज्याच्यातली शक्ती निघून गेली, त्यानं शक्तीपीठात जाऊन दर्शन केल्यानं त्याच्या अंगी शक्ती येते, बळ येतं, लढण्याची उमेद येते, जिद्द येते. संकट आल्यानंतर पहिल्यापासून बघा शक्तीचं महत्व लक्षात घ्या. मोठं संकट आलं तर पुरुष आत्महत्या करतो, तर त्या घरातली स्त्री कधी आत्महत्या करत नाही. यावरून एक लक्षात येतं, स्त्रीच्या ठाई शक्ती आहे, कारण शक्ती स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी नाही. ती शक्ती लक्षात घ्या. आपण काय म्हणतो, ती शक्ती म्हणजे ती कुणाच्या ठाईमुळे? स्त्रियांच्या ठाईमुळे. म्हणून पुरुषापेक्षा जास्त सहनशक्ती सुद्धा स्त्रीमध्ये आहे. आणि म्हणून या देवी शक्तीचा जागर म्हणजे हा नवरात्राचा कालावधी. म्हणून शक्तीपीठामध्ये कुणी जावं ज्याच्या अंगीची शक्ती निघून गेली, ज्याच्या अंगीची भावना निघून गेली, ज्याच्या अंगीच्या
पाप निघून गेले त्या माणसानं त्या ठिकाणी शक्तिपीठात जावं. हा झाला पहिला भाग. शक्तिपीठामध्ये आपली 3.5 शक्तिपीठ कोणती? तर सगळ्यात पहिलं मुख्य पीठ तुळजापूरची तुळजा भवानी, दुसरं पीठ करवीर निवासिनी कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी, तिसरं पूर्णपीठ माहूरगडची रेणुका आणि चौथं अर्धपीठ वणीगडाची सप्तशृंगी. पूर्णपीठ मुळात ही तुळजा भवानी जी देवी आहे तिचा थोडक्यात इतिहास सांगतो. तुळजा भवानी देवी जी आहे ती खरी कुलस्वामिनी होती मोरेंची. जावळीचे जे मोरे होते त्यांची रामवरदायिनी या नावाची देवी कुलस्वामिनी होती. रामवरदायिनी म्हणजे ज्यावेळेस सीता मातेला रावणानं त्या ठिकाणी लंकेला नेलं त्यावेळेस राम तिच्या शोधार्थ निघले. त्यावेळेस रामांनी सांगितलं होतं की मी मर्यादा पुरुषोत्तमासारखा वागेल, विष्णूचा जरी अवतार असलो तरी त्याचं साह्य घेणार नाही आणि माणसासारखा वागत जाईल. त्यावेळेस लंकेला जाण्यासाठी दिशाभूल रामाची झाली. त्यावेळेस तुळजापुरातल्या त्यावेळेस त्या ठिकाणाला प्रत्यक्ष सती पार्वती देवीने येऊन रामाला त्या ठिकाणी लंकेला जाण्याची वाट दाखवली आणि वरदान दिलं की तू त्या महाराक्षसाचा रावणाचा वध करशील. त्यामुळे रामाला वर दिला म्हणून मुख्य नाव होतं तिचं रामवरदायिनी. ही रामवरदायिनी खरं मोरेंच्या कुलस्वामिनी. त्यांच्या यज्ञातून धगधगत्या प्रगट झालेली अष्टभुजा देवी रामवरदायिनी. तुळजापूरच्या मातेचा अभिषेक ज्यांनी केलाय त्यांना तिची मूर्ती डोळ्यापुरांना अष्टभुजा 8 हात देवीला आहेत. सूर्य चंद्रवरती आहेत. खाली एक मार्कंडेय नावाची ऋषी आहेत. एक उलटी स्त्री तपश्चर्या करते अनुभूती नावाची. पायामध्ये महिषासुराचं तुटलेलं मुंडकं पडलंय. एका हातात महिषासुराची शेंडी धरलेली आहे. म्हशीचं मुंडकं तुटले ते मध्ये आहे. आणि अशा पद्धतीची ती मूळ माया जगदंबाची मुख्य मूर्ती होती. अफजल खानानं फोडण्याच्या आधीची मुख्य मूर्ती ते मोरेंनी केलेल्या यज्ञातून प्रगट झाली होती. ती रामवरदायिनी तिथे ठेवली होती. ज्या त्या देवीच्या मूर्तीवरती अनुभूती नावाची एक स्त्री दिसते. ती स्त्री भगवतीची उपासना करणारी, तिच्यावर कुकुब नावाचा एक दैत्य वाईट वासना ठेवून आला. त्यावेळेस स्मरण करता त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिजा भवानी नाव पडलं. त्वरिजा, त्वरिजा म्हणजे त्वरित येणारी. मग त्या त्वरिजा भवानीवरून तुळजा भवानी झालं आणि अपभ्रंश होऊनच तुळजा भवानी झालं. ही मुख्य मूर्ती ज्यावेळेस भंग पावली अफजल खानानं ती मोडली. हिंदूंची अस्मिता आणि मुख्य शक्तिस्थान फोडावं असं त्याला वाटलं. पण त्याच्याकडून झालेली ती मोठी चूक. कारण ज्या वेळेस बघा लक्षात घ्या, तुम्हाला कोणी विचारेल, तुम्हाला कोणीतरी टोकेल की तुमच्या देवाची मूर्ती फोडली मग तुमचा देव डोळे झाकून बसला होता का, त्याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. ज्या वेळेस सतीच्या देहाचे तुकडे झाले तिने तुकडे करून घेतले कारण शक्तिपीठाची निर्मिती पृथ्वीवरती करायची होती. पहिलं नष्ट झाल्याशिवाय दुसरं जन्माला येणार नाही. त्यावेळेस जे म्लेच्छकुळाकडून होणारा आपल्या हिंदू धर्माला त्रास होता त्याच्यातून मुक्तता करण्यासाठी देवीला दगडामध्ये राहणं शक्यच नव्हतं. दगडामध्ये ती राहूच शकत नव्हती. ती दगडी मूर्ती भंग पावल्याशिवाय ती महाराजांच्या तलवारीत येऊच कशी शकते. म्हणून पहिले ठिकाण औरंगजेब अफजल खानाच्या मनात आलं की शक्तिस्थान फोडावं म्हणून त्यानं पहिला घाव घातला तुळजापूरवरती महाराजांच्या हृदयावरती. पण त्याला हे ठाऊक नव्हतं की जगदंबा आता इथून उठेल आणि महाराजांच्या हातात जाऊन त्या ठिकाणी. ज्यावेळेस अफजल खान चालून आला आणि तुळजाभवानी फोडली त्यावेळेस मनगटातलं मराठ्यांच्या मनगटातलं बळ गळून पडलं. ज्या देवापुढे आपण नतमस्तक होतोय तो देवच फोडलाय. आपल्या मनगटातली शक्तीच फोडली. पण ती शक्ती तिथून निघली आणि माझ्या राजाच्या हातामध्ये भवानी तलवार रूपाने आली. आणि तिथून पुढे त्याने जे काही गोष्टी केल्या तिथून पुढे त्या तलवारीनं म्हणजे त्या भवानीनं त्या असुरांचं रक्तच पिलं. त्यानंतर महाराजांनी बसवलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेली जगदंबेची तुळजाभवानीची मूर्ती आज आपण जी पाहतो ती स्वतः महाराजांनी बसवलेली मूर्ती आहे. शाळीग्राम पाषाणातून त्या मूर्तीची उत्पत्ती करून घेतली महाराजांनी आणि आयुष्य जशी होती त्याच पद्धतीची मूर्ती त्या ठिकाणी आज स्थापित आहे. ती महाराजांच्या हाती स्थापित झाली. ज्या वेळेस एखादा राजा छत्रपती होतो म्हणजे एखाद्या प्रदेशाचा पती होतो त्याच्यावर छत्र धरलं जातं, छत्री धरली जाते, छत्रपती पदवी लागली जाते. त्यावेळेस त्याच्या हातात राजदंड दिला जातो आणि राजदंड दिल्याच्या नंतर त्या प्रजेला
ज्या ज्या गोष्टी तो त्या ठिकाणी सांगेल त्या रुजू करून घ्याव्या लागतात. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की ह्या स्वराज्यामध्ये जातीभेद नाही, धर्मभेद नाही, जो येईल त्या व्यक्तीचं स्वागत आहे. पण कडेला असलेले मिलेंच कुळातले लोक या बाबतीत तुम्हाला जगू देतील असं नाही. तुमची कुलदेवी जर बाहेर असेल तर तुम्ही तिकडे जाऊ नका. माझ्या हातामध्ये आज मी राजदंड धरल्यावरती अखंड स्वराज्याला सांगतो, ज्यांची कुलस्वामिनी बाहेर आहे त्यांनी परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी बाहेर जाऊ नका. आज राजदंड हातात घेतल्यानंतर मी राजा झालो, तुम्ही प्रजा झालात, तर आजपासून नियम, कुणी कुठल्याही कुळातला असला तर त्याची कुलस्वामिनी दूर असेल, त्या सर्व व्यक्तींनी तुळजापूरच्या तुळजा भवानी त्याचे कुळोपचार केले तर ते रुजू करून घेतले जातील. राज आज्ञेपुढं देवाचा सुद्धा आशीर्वाद असतो. त्यामुळं अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आपण तुळजा भवानीला मानतो आणि अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपण जेजुरीच्या खंडोबाला मानतो. देवाच्या कृपेने आपल्यापासून खूप जवळ हे क्षेत्र आहे. ही झाली तुळजापूरच्या तुळजा भवानीची मुख्य मूर्ती. एकमेव 3.5 शक्तीपीठामध्ये एकमेव चलमूर्ती म्हणजे गादीवरून हलणारी मूर्ती. मुख्य सिंहासनावरून देवीची मूर्ती हलवली जाते निद्रेसाठी. योग निद्रा, त्या ठिकाणी श्रम निद्रा, असे तिच्या निद्रेचे वेगवेगळे प्रकार आहेत. ही झाली तुळजापूरची तुळजा भवानी आपल्या अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी. त्यानंतर सांगायचं ते करवीर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं चरित्र. ती करवीर कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मूळ माया त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. ती ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची सुद्धा माता आहे. हा झाला पहिला भाग, जी मातुलिंगावरती आहे. कधी कोल्हापूरला गेलात तर बारखाव्यानं ते मंदिर पहा, तुम्हाला तो भाग लक्षात येईल की श्रीयंत्राच्या रचनेमध्ये ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर ही करवीर अंबाबाई जिच्या 4 हात आहेत, पानपात्र, ढाल, महाळुंग तिच्या हातामध्ये आणि गदा तिच्या हातामध्ये आहे. अशी करवीर निवासिनी महालक्ष्मी रंकाळ तळ्यापासून थोड्या अंतरावरती स्थापित झालेली आहे. ज्या वेळेस भैरवनाथाला, काळ भैरवनाथ सर्वांना माहिती, त्याच्या पत्नीचं नाव काय? ही जोगेश्वरी पृथ्वीवरची नाही, ही पृथ्वी तलावरची नाही, ही पाताळातल्या शेषाची मुलगी आहे. पाताळातल्या शेषाने सांगितलं होतं की जो पाताळात येऊन हिला जिंकून नेईल त्या वीराबरोबर मी हिचं लग्न करून देईल. आणि पाताळात जाण्याची वाट त्यावेळेस फक्त कोल्हापूर मधून होती. कारण एकीकडे काशी आणि दुसरी काशीच, म्हणजे ज्या वेळेस काशी सारखं क्षेत्र पृथ्वी तलावरती नाही, आपण म्हणतो शिवशंकरानं आपल्या त्रिशूलावरती काशीला बसवलं, एवढं काशीचं महत्व आहे. पण काशी एका पारड्यात टाकली आणि कोल्हापूर एका पारड्यात टाकलं. एका गव्हाच्या फरकानं कोल्हापूर उजवं ठरलं. एवढं दक्षिण काशी कोल्हापूरला महत्व आहे. कारण पाताळाला जाण्याचा मार्ग तिथून होता. पण ज्या वेळेस भैरवनाथ आईकडे गेले, अंबाबाईला म्हणाले पाताळाचा मार्ग दाखव, त्यावेळेस आई नाही म्हणाली. पाताळामध्ये असलेले ते विषारी नाग तुला जगू देणार नाहीत भैरवा, त्या नागाच्या तू नादी लागू नकोस, जाऊ नकोस. परंतु भैरवनाथ शेवटी शिवाचा रुद्राचा अवतार, तो कुणाचा ऐकणार आहे? आईला खूप खूप प्रार्थना केली आणि आईला शेवटी मनवलं. त्यावेळेस आईने सांगितलं समोर जा, तुझा घोडा नाचेल, 7 पावलं नाचल्यानंतर जो खड्डा निर्मित होईल तिथूनच पाताळाची वाट. देव भैरवनाथाचा घोडा त्या कोल्हापूरच्या तळ्यात नाचला. रंक भैरव तिथून, जिथं रंकाळ तळ नावे, त्या रंकाळ तळ्यातून पाताळाला जाण्याची वाट आहे. आणि तिथून भैरवनाथ पाताळात गेले, शेषाला हरवलं आणि त्याची कन्या जोगेश्वरी, योगेश्वरी तिला घेऊन पुन्हा त्या रंकाळ तळ्यातून वर आला. रंक भैरवाचं तिथं मंदिर आहे आणि तिथंच खड्डा पडल्यामुळं, भैरवनाथाच्या घोड्याच्या टापांनी पडलेल्या खड्ड्यामुळे तळ झालं, त्यात पाणी झालं, ते रंकाळ तळ. तिथं रंक भैरवाचं मध्ये एक मंदिर आहे. पावसाळा पूर्ण संपून उन्हाळ्यामध्ये ते तळ आटलं की त्या मंदिराचं दर्शन होतं. तिथून पाताळाची वाट. एवढं कोल्हापूरचं महात्म्य. त्याच्यानंतर माहूरगडची रेणुका माता, तिच्याबद्दल अनेक शंका, अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. परंतु माहूरगडची रेणुका माता ज्यांना आहे, कारण तिचा संबंध सौंदतीच्या यल्लमाशी लावला जातो, अनेक वेगवेगळ्या चरित्राशी लावला जातो. पण माहूरगडची रेणुका माता ही जमदग्नी नावाच्या ऋषींची पत्नी आणि दत्त महाराजांची सख्खी मोठी चुलती. दत्त महाराजांचे वडील आत्री ऋषी, आत्री ऋषींचा सख्खा भाऊ जमदग्नी, हे 7 भाऊ. त्यामधले आत्री ऋषींचे सख्खे भाऊ जमदग्नी, त्यांची ती पत्नी रेणुका माता. त्या जमदग्नींना भयंकर क्रोध होता आणि
आणि रेणुका मातेचं असं पातिव्रत्य होतं की ज्यावेळेस नदीवर पाणी भरायला जाईल त्यावेळेस वाळू एकत्र केली तर त्या वाळूची घागर व्हायची. वाळू आपल्या हातात बसते का, त्या वाळूची घागर रेणुका माता करायची, त्याच्यात पाणी भरायची. डोक्याला ऋतू येणे म्हणून खालून काय हाताला घेतलं तर साप हाताला यायचा आणि सापाची चुंबड घेऊन वाळूची घागर घेऊन पतीच्या अनुष्ठानासाठी पाणी आणायची. एवढी पतिव्रता होती. जमदग्नी हे ऋषी होते, ती ऋषींची पत्नी होती. एक दिवस त्या नदीमध्ये राजा स्नान करण्यासाठी आला आणि रेणुका मातेच्या मनात आलं मी जर राजपत्नी असते तर माझ्या या जमदग्नी माझ्या पती बरोबर सुद्धा मी असाच आनंद या पाण्यात घेतला असता, जलक्रीडेचा. हे फक्त मनात आलं, आपल्याच नवऱ्याविषयी. हे पाप नाहीये, हे आपल्याच नवऱ्याविषयी आलेली भावना मनात आली. आणि त्या दिवशी कारण जमदग्नी ऋषी होते, त्यांचं म्हणणं होतं तू ऋषीची पत्नी आहे, तुझ्या मनात काम वासना आली नाही पाहिजे. त्या दिवशी घागर झाली नाही, त्या दिवशी सापाची चुंबड झाली नाही. बिना पाणी घेताच रेणुका माता आली. जमदग्नींना लक्षात आलं की हिच्या मनामध्ये वासना आली, हिच्या मनामध्ये भोग आला. 5 मुलं होती. पहिल्याला आज्ञा दिली हिचं मुंडकं उडव. आता आईचं मुंडकं कसं उडवणार? आणि जमदग्नींचा नेत्र असा होता की रागात बघितलं की माणूस जळून राख होऊन पडायचा. पहिला मुलगा जळला, दुसरा मुलगा जळला, तिसरा मुलगा जळला, चौथा मुलगा जळला. 4 ढिगारे राखीचे पडले. 5वा परशुरामाला. परशुरामाला एवढं माहिती होतं की आपल्या पित्याचा क्रोध जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे कुणी टिकणार नाही. तो एकदा शांत झाला की त्याच्या इतका शांत माणूस कुणी नाही. परशुरामाने क्षणाचा विचार केला नाही आणि आपल्या आईचं जन्मदात्या रेणुकेचं मुंडकं परशुरामाने उडवलं. त्याच्यानंतर तो जमदग्नी शांत झाला, परशुराम शांत झाला. परशुराम पुढे बसला. जमदग्नी प्रसन्न झाला, काहीतरी वर माग मला, तू मला वर माग. परशुराम म्हणाले तुम्ही मला 3 वर द्यायचे. ठीक आहे म्हणाले, प्रसन्न आहे मी तुझ्यावर. पहिलं माझी भावंड जिवंत करा, दुसरं माझी आई जिवंत करा आणि तिसरं तुमच्या क्रोधाचा तुमच्या रागाचा त्याग करा. सांगितल्याप्रमाणे जमदग्नींनी 4ही भावंड जिवंत केली. आईबद्दल 8 ठेवली. त्या ठिकाणी तो एक दंतकथा भाग आहे, तोही सांगतो आणि मुख्य भागही सांगतो. आईबद्दलही त्यावेळेस पूर्ण रेणुकेला जीवदान दिलं, 4ही भावंडांना जीवदान दिलं. आपल्या त्या रागाचा त्याग केला. हा त्याग कुणी घ्यावा? हा 10% राग, हा जो मुख्य राग आहे, ह्या रागाचे तुकडे केले. नवनाथांनी 9 घेतले, पुन्हा 1% उरला. ते 1%चे पुन्हा तुकडे केले. एक समुद्राने घेतला, एक वायूने घेतला, एक जमिनीने घेतला आणि एक अग्नीने घेतला. पंचमहाभूतातल्या 4 महाभूतांनी जमदग्नीचा राग घेतला. शेवटच्या एका तुकड्याचा असंख्य तुकडे करून माणसामध्ये राग घातलाय. मुख्य टक्के 10% राग, 9% नवनाथांनी घेतला, 1% राहिला. त्या 1%चे पुन्हा 5 भाग केले. एक अग्नीने घेतला, अग्नी लावला, जाळ लावला. त्याच्या पुढे कोण टिकेल? अग्नीत टिकत नाही. समुद्र पूर आला, पुरामध्ये कोणी टिकत नाही. वादळ आलं, वादळात कोणी टिकत नाही. भूमी दुभंगली, ज्वालामुखी बाहेर आली, कोणी टिकत नाही. आणि 5% उरलेला राग त्याचे तुकडे करून आपल्या सगळ्यांमध्ये टाकलाय. म्हणजे जमदग्नींचा राग किती असेल एवढा महाकोपिष्ट. पण तो शांत झाला आणि ती त्यानंतर ते सुखाने संसार करू लागले. जमदग्नी आपल्या क्रोधाचा त्याग केला. कार्तवीर्यार्जुन राजाला त्या ठिकाणी त्या जमदग्नीच्या गोठ्यात असलेल्या कामधेनू नावाच्या गायीचा मोह झाला आणि त्याने रेणुका मातेवरती 21 वार केले. जमदग्नींची सुद्धा हत्या केली. आणि त्यानंतर परशुराम तिथं आला. त्यावेळी शपथ घेतली की पृथ्वी, परशुराम ब्राह्मण होते, ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करेल. माझ्या आईवरती 21 वार ज्याने केले, 21 वेळा या पृथ्वीवरती क्षत्रियच ठेवणार नाही, असा संकल्प परशुरामांनी घेतला. आणि आपल्या आई वडिलांचा दाह संस्कार केला माहूर गडावरती. तिथं बाण, त्याचं पौरोहित्य स्वतः दत्त महाराजांनी केलं, पौरोहित्य. आणि बाण मारून पाण्याची धार काढली आई वडिलांना पाणी पाजायसाठी. ते त्या ठिकाणी मातुलिंगाचं जे तळ आहे अजून मातृतीर्थ नावानं माहूर गडामध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्या माहूर गडाच्या पुण्यभूमीमध्ये जिथं देवीचा तांदळ आहे त्या ठिकाणी रेणुका मातेचा विधी झालेला आहे, जमदग्नींचा विधी झालेला आहे. कुणी दंतकथेत असं सांगतं. दंतकथा म्हणजे काय? तोंडाने सांगितलेली, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, ज्याला लिखित पुरावे भेटत नाही. त्यात काय सांगितलं की तू पुढे जायचंय चालत, तुझी आई मागून येईल आणि ती डोंगरातून वरती येईल. तुझं मागं वळून बघितलं तर जेवढी आली तेवढीच राहील. या दंतकथेनुसार माहूरगडामध्ये देवीचा तांदळा सांगितला जातो. 3 पीठ झाली का? कुठलं झालं? पहिलं, दुसरं, तिसरं आहे, तुम्ही रेंज मध्ये आहे. आणि शेवटचं 3.5 पीठ सांगायचं
ते म्हणजे वणीगडाची सप्तशृंगी माता. आता इतक्या मोठ्या 18 भुजाची देवी आणि अर्धी कशी, असं मनात शंका येईल. पण त्या वणीगडाला एकूण 7 शिखरे म्हणून सप्त शृंग म्हणजे शिखर म्हणून सप्त शिखर वाशिनी सप्तशृंगी. त्यातल्या शेवटच्या शिखरावरती देवीचा मूळ भाग पडलाय. पण ते शिखर इतकं उंच आहे की तिथं माणसाला जाता येत नाही, म्हणून देवी अर्ध्यावरती आली. वणीचा डोंगर नीट पहा, देवी अर्ध्यावरती आहे, वरती पुन्हा डोंगर. कधी पुन्हा गेला तर नीट पहा, आपण जिथून देवीचं दर्शन घेतो त्याच्याही पुढे डोंगर आहे आणि तिथून पुढे असलेल्या 7व्या शिखरावरती देवीचं मूळ जे शक्तीपीठ पडले तिथं पडलेलं आहे. तिथे एकच माणूस वर्षातून जातो, जाताना अंगावर कपडे असतात, येताना अंगावर कपडे नसतात. इतकी विचित्र वाट आहे, इतका विचित्र पद्धतीचा तो कडा आहे आणि त्या कड्यावरती तो माणूस चढत जातो, मानकरी तो तिथे दिवा लावून येतो. म्हणून देवी अर्ध्यावर आली, ते सगळ्यांचं ते पीठ अर्धच घडतं, म्हणून 3.5 शक्तीपीठाची यात्रा. ज्याच्या जीवनात शक्तीचा लोभ झाला, ज्याच्या जीवनामध्ये शत्रूंनी आक्रमण केलं, करणी केली, बाधा केली, तंत्रपिढा निर्मित केली, त्याने या नवरात्रामध्ये ऊर्जेचा, त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा स्रोत वाढवावा म्हणून ही नवरात्र. यामध्ये घट भरण्याच्या पद्धतीत 2 कारण आहेत. पहिलं तर की अश्विन महिना चालू होतोय आणि धान्य आणि संवत्सर म्हणजे वर्षाला त्यावेळेस संवत्सर म्हणायचे. वर्ष आपलं जे मराठी आता हिंदूंचं वर्ष जे आपण म्हणतो, अशा वर्षाला त्या ठिकाणी संवत्सर शब्द होता संस्कृत आणि तो शोधायचे. त्याच्यामध्ये विकारी नाव संवत्सर 2019 ला होतं, त्यावेळेस कोरोना नावाचा आजार आला. विकारी म्हणजे विकार उत्पन्न होणं, असं प्रत्येक संवत्सराला एक भाग नाव दिलेलं आहे. आता क्रोधी संवत्सर चालू आहे. या संवत्सरामध्ये कशा पद्धतीने पीक येईल याची केलेली प्रथम चाचणी म्हणजे घट. आणि दुसरा भाग तो म्हणजे भगवतीसाठी धनधान्यानं देवीने आपल्याला भरून द्यावं म्हणून एका परडीमध्ये आपल्या जमिनीतली माती घेऊन त्याच्यामध्ये धान्य 7 प्रकारची पेरून त्याच्यामध्ये एक मातीचा घट मांडून त्याच्यावरती नारळ मांडून देवी स्वरूप तिची पूजा. कारण ह्या 9 दिवसामध्ये देवी त्या ठिकाणी युद्ध करते आणि युद्धात तिचा विजयाचा दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस. रामाने सुद्धा विजयी होण्यासाठी या भगवतीची उपासना केली. अशी ही मूळ माया जगदंबा या नवरात्रामध्ये तिची शक्ती या पृथ्वी तळावरती अतिशय मोठ्या प्रमाणात आलेली असते. अष्टमीच्या दिवशी तिचा संचार सुद्धा होतो, एखाद्या देहामध्ये संचार होतो. दत्त संप्रदायामध्ये फक्त माणसं जर कुणाच्या अंगात गाणगापूरला कोणी गेलं असेल तर बघितलेलं आहे, दत्त महाराजांची आरती चालू झाली की ती भूत सगळे असे ते वरती तिथे जे बांधलेले आहेत त्याच्यावरती लटकतात. आम्ही त्या पद्धतीने केलो, पण मला तो प्रकार जास्त आवडत नाही म्हणून मी ती लोक गाणगापूरला पाठवतो. तर त्या ठिकाणी ज्या वेळेस दत्त महाराज येतात त्यावेळेस ज्याच्या अंगात पीडा बाधा आहे तो व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या देऊ लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांना शिव्या देतो आणि त्या स्टीलच्या केलेल्या त्या भागावरती वरती जातो आणि वरती लटकतो. कधी कोणाला असं वाटलं असेल का की हे लोक का लटकत असतील? कोणी विचार केलाय का? यांच्या अंगामध्ये भूत आहे मान्य, पण हे वरती का लटकत असतील? तर त्याचं तात्पर्य असे, पिशाच्याला पाण्याची भीती आणि झाडाची भीती. पिशाच झाडावर बसतं आणि पाण्याला भीत. लक्षात घ्या. पूर्वी एखाद्याला भूत लागलं ना, पूर्वी म्हणजे आता ते पंजाजाच्या माझ्या आधीच आपल्या पंजाजाच्या काळात भूत लागलं की त्याला गावाच्या बाहेर न्यायचे, रात्रीचे नदी क्रॉस करून न्यायची, नदी क्रॉस करून त्याला दुसऱ्या गावात न्यायचं. हे करायचं कधी? मावळतीच्या वेळेला, बरोबर संध्याकाळी 5:30 वाजता, आणि त्याला पोहत न्यायचं. नेल्याच्या नंतर संध्याकाळ झाली की रात्र चालू झाली, सूर्य गेला की भूताला पाण्याची भीती वाटू लागते पिशाच्याला, आणि त्यावेळेस त्याला त्या पाण्यातून आणायचं. म्हणजे ते पिशाच्या राहतं नदीच्या पलीकडे आल्यानंतर भैरवनाथाच्या मंदिरात न्यायचं, अंगाला लावायचा, भूत बाधेतून मुक्त. पूर्वी तशी गावं होती, नदीचा वेढा होता. आता नदीतून पोहत यायचं म्हणजे त्याला पिशाचे जाईल, पण आजार जो लागेल तो 10 दिवस तरी अंग खाजवायचं राहणार नाही, निदान इथून आणलं तरी. मला असं वाटतं अशी आपण अवस्था करून टाकली सगळ्यांनी त्या नदीची. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य या नवरात्र उत्सवामध्ये अंगामध्ये सुद्धा संचार येतात. आता ह्यामध्ये प्रकार असतात. मी हा विषय का काढला
तो थोडासा विस्ताराने सांगून आजचं प्रवचन संपून टाकतो. ज्या वेळेस आपल्या दत्त संप्रदायातले आद्य गुरु ज्यांना म्हणू शकतो आपण, दत्तात्रयांच्या नंतर ज्यांच्याशी दत्त महाराज प्रत्यक्षात बोलायचे ते टेंबे स्वामी महाराज. त्या टेंबे स्वामी महाराजांना योगाबद्दल भयंकर प्रीती, जी योग आणि मुद्रा आणि आसनं याच्यातून हठयोगाबद्दल त्यांना खूप प्रीती. पण त्या हठयोगाबद्दल काही गणित त्यांची सुचत नसायची. मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कोकण प्रांतामध्ये एका ब्राह्मणाच्या अंगामध्ये एक संचार यायचा, त्याच्या घरातल्या एका पुरुषाचा, आणि तो टेंबे स्वामींना काही गोष्टी सांगायचा त्या संचारामध्ये. आणि महाराज त्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकून घ्यायचे एका शिष्याप्रमाणे, आणि त्याच्यातून अनेक ओळी महाराजांनी त्यावेळेस त्या योगातली हठयोगातली सोडून घेतली होती. सांगण्याचं तात्पर्य, अंगामध्ये संचार होण्यामागे प्रकार आहेत. समजा 100% आपण जर धरले पुरुष स्त्रिया ज्यांच्या अंगात येते, त्यातले 25% व्यक्ती त्यांना त्यांच्या घरातली पित्र सांगत येत असतात. पित्र म्हणजे कोण? कमी वयाने गेलेली माणसं. हे मृत आत्मेच त्याच्या अंगात येतात आणि जपण्यासाठी देवाचं नाव घेतात. 25% व्यक्तींच्या अंगामध्ये एक आजार असतो. आजार म्हणजे वाजायला लागल्याच्या नंतर मेंदूवरचं नियंत्रण सुटून तो व्यक्ती नाचायला लागतो. असा आजार, हार्मोनल एक आजार आहे, तो 25% लोकांना. 50% झाले. पुढचे 25% शेजारच्या अंगात यायला लागल्यानंतर यायला लागले. ती नाचती, मी पण नाचते. सासूला शिवाय द्यायला काय टाइम हे मिळत नाही ना, तसा अंगात आणल्यावरती पिडून घ्या. अशा 25% व्यक्ती नाटक करतायत, घादांत नाटक करतायत. आणि उरलेले 25% जे आहेत शेवटामधले, त्यांच्या अंगात शुद्ध संचार आहे. तो म्हणजे देवीच्या असलेल्या योगिनी यक्षिणी त्यांच्या अंगामध्ये येत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना मार्ग देत आहेत. हे तितकंच सत्य आहे की अंगात येणं पूर्ण खोटही नाही आणि पूर्ण खरंही नाही. याच्यामध्ये भाग पडले. कुणाला आजार आहे, कोण नाटक करते, कुणाच्या अंगात भूत आहेत आणि कुणाच्या तरी अंगात खरंच शुद्ध संचार आहे. देवी भगवती मांढर देवी काळूबाईचं अंगात घुसली तर स्फोट होईल माणसाचा. आमचे गुरु सांगायचे स्फोट. मांस मज्जेपासून बनलेल्या ह्या देहाचा देवी आली, ह्या देहाचा स्फोट होईल. एवढा अपवित्र देह आहे. मग येतंय काय तर त्या देवीच्या कडेला असलेल्या तिच्या शक्ती आहेत त्या अंगामध्ये येतात. त्यांना योगिनी यक्षिणी नावे त्या माणसाच्या अंगामध्ये संचार करतात आणि त्या देवीच्या नावाचा उद्गार करतात आणि त्या व्यक्तीला कायम मदत करतात. हा सत्य संचार, शुद्ध संचार. मग आता ओळखण्याचे बरेच प्रकार आहेत. आम्हाला ते जमते आणि आमच्याकडून कुणी सुटत आहे नाही. तो भाग असा होता, मी एक शिंदाण्याच्या मंदिरामध्ये पहिल्या गुरुपादुका आपल्या होत्या, तिथं अजूनही पादुका सेवा चालू आहे उत्तम पद्धतीने. तिथे एका महिलेच्या अंगामध्ये दत्त महाराज आले. मी 2017 पासून हे देवाची सेवा करतो. मी त्यालाच भांडलो आधी आतमध्ये. म्हणलं अरे बाबा, मी एवढं सोवळं ओवळं पाळून तुझी सेवा करतोय, मला नख दाखवलं नाही आणि नाला एका बाईच्या अंगात घुसला. तुला काय कळतं का नाही? अरे आणि आरतीमध्ये त्या बाईच्या दत्त महाराज अंगात आले आणि मी गेलो. आरती संपली, तिचं सगळं डान्स होऊन दिला. त्याच्यानंतर मी गेलो. तिने असा चष्मा विष्मा काढून बाजूला टाकला. मी दत्त महाराजच असावेत. मी म्हणलं महाराज, मला तुमच्याशी बोलायचे, थांबा. ते म्हणले हे बाळा, मला त्रास देऊ नको. म्हणलं अरे बापरे, आता तुम्ही महाराज म्हणायला त्रास देऊ नका, आता मग कुणाला त्रास द्यायचा? माझं तर जीवनच चाललंय तुझ्यावरती आणि तुला नाही त्रास द्यायचा, तो कुणाला द्यायचा? म्हणलं थांबा. म्हणजे बोल. मग मी त्यांना म्हणलं महाराज, तुमच्या आईचं नाव सांगा. किती साधा प्रश्न आहे माझा. माझं काय चुकलं का? जर तुझ्या अंगात दत्त महाराज आले तर तुला जे अंगात आले त्याला त्याच्या आईचं नाव माहिती असायला पाहिजे. ते म्हणले हे मला असं त्रास देऊ नको, तू मला ओळखलेलं नाही. हा अरे म्हणजे मी तुला ओळखलं नाही? अरे माझं डोळं गेलं, माझ्या घरामध्ये पुस्तकांची थप्पी पडली, तुझं वाचून वाचून मीच तुला ओळखलं नाही. मग मी त्या बाईच्या अशा केसांमध्ये हात घातला, 3 वेळा तिला असा पाठीव धाटपाटा दिला. तसे दत्त महाराज गायब झाले, अनंतातच विलीन झाले.
सांगण्याचं तात्पर्य शक्ती अंगात येणं ही सत्य गोष्ट आहे, त्याबद्दल मी दुमत करत नाही, कुणाची निंदा टीका करत नाही, ते त्याच्या येतं त्याला माहिती आहे, पण थोतांड करू नये या मताचा मी आहे. तुमच्या अंगात जर शक्ती येते तर तिला तुम्ही जोपासावं, त्या भगवतीची सेवा करावी, खेट्या कराव्यात, उत्तम पद्धतीने जगावं आणि तिचा त्या ठिकाणी अनुभूती घ्यावी. निश्चित शक्ती अंगात येते या मताचा मी आहे, पण ढोंग करू नये आणि निदान ह्या बाबाचं तरी करू नये. अरे अखंड ब्रह्मचर्य पत्करून तो दत्त दिगंबर राहिलाय आणि तो बायांच्या स्त्रियांच्या अंगात घुसायला लागला. मला प्रश्न पडला. सांगण्याचं तात्पर्य देव अंगात येतो, शक्ती अंगात येते, ही गोष्ट सत्य आहे, पण तिच्यामध्ये आता ढोंगी पण आलेत, नाटक करणारे पण आलेत, आजारावाले पण आलेत आणि भूतावळीवाले पण आलेत, आणि हे ओळखणं हे मोठे दिव्य झाले. चला असो, ह्या नवरात्र पर्वामध्ये सर्वांना एक सांगणे आहे, ज्याच्या घरात भगवतीची परम पवित्र परडी आहे, ज्याने भगवतीचा संचार झाल्यानंतर घरात परडी घेतली, त्यांना माझा हात जोडून सांगणे, तुम्ही त्या परडीचा अपमान करू नका. तिचा पूर्वी नियम होता दर मंगळवारी शुक्रवारी जोगवा मागण्याचा. जर तुम्हाला आज मंगळवार शुक्रवार नाही जमत तर तुम्ही निदान पौर्णिमेला त्या भगवतीचा जोगवा मागा. आपल्याकडे काही कमी आहे म्हणून मागायचं नसतं. त्या दत्त महाराजाच्या खांद्याला झोळी आहे, त्याच्याकडे काय कमी हो? विश्वाचं सगळं सौंदर्य आणि विश्वाची सगळी संपन्नता महालक्ष्मी महासरस्वती दोन पायात खडावा असणाऱ्या माणसाकडला झोळी घेण्याची काय आवश्यकता? पण जगात अशी कुठली गोष्ट नाही की त्याच्या झोळीमध्ये नाही जो त्या पुढच्या माणसाला देऊ शकत नाही. तरी सुद्धा सगळ्यातून असलेली अतृप्तता कशातच नसून सगळ्यात असणं आणि सगळ्यात असून कशातच नसणं याच्याबद्दलचा भाग म्हणजे ती झोळी आहे. आणि प्रत्येक संप्रदायाला अशा पद्धतीची झोळी दिलेली आहे. ती भगवती आराधी संप्रदायाला परडीच्या रूपात आहे. त्या परडीमध्ये जीवनाचं सौख्य दडलेलं आहे, पण तुम्ही ते शोधलं पाहिजे. नाही तुम्हाला मंगळवार शुक्रवार जमत, तुम्ही पौर्णिमेला तरी महिन्यातून एकदा तिच्या नावाचा जोगवा मागितला पाहिजे. जोगव्याच्या मागे दोन तत्व आहेत. आपल्यातला अहंकार निघून जावा, आपल्यातला अहंकार मीपणा निघून जावा आणि आपल्याकडून देवीचा 5 घराच्या पुढे उत्कार व्हावा, जागर व्हावा, देवी नामाचं महत्त्व कळावं. हे दोन उद्देशाने जोगवा मागितला जातो. आणि आपण तर खूप सामान्य आहे. कोल्हापूरच्या राजाला ह्या भगवतीने जोगवा मागायला लावलाय. आपण खूप सामान्य आहे. आणि पहिला जोगवा सांगितलाय मातंगाच्या दाराचा. तुम्ही परडी घेऊन भाऊकीच्या दारात नका जाऊ, नियमाने चला. तुमच्या गुरुने सांगितलं नसेल तर मी सांगतो. पहिला जोगवा सांगितलाय मातंगाच्या दारातला, म्हणजे तुमच्यातला अहंकारच नष्ट व्हावा म्हणून तिथं पहिला जोगवा करायचा आहे. कारण देवीनं जातीवादन त्या गोष्टी पाळल्या नाही. पहिला जोगवा तिथे घ्यायचा, त्याच्यानंतर बाकीची 5 घरं नोंद घ्यायची. जोगवा वाढणाऱ्या स्त्रीला अडचण असेल, सुतक असेल, विटाळ असेल, हा तिचा दोष आहे, तुमचा नाही. मी एका महिलेला म्हटलं तुम्ही का जोगवा मागत नाही? अहो अडचणी असल्या त्यांच्या घरात तर काय करायचं? अहो त्यांच्या घरात अडचणी आहेत याच्याशी तुमचं घेणं देणं काहीच नाही. तुम्हाला घरात जाण्याची परवानगीच नाही. जोगवा मागताना तुम्हाला परडी घेऊन उंबऱ्याच्या बाहेर उभं राहायचंय आणि तिथून देवीचं नाम घ्यायचंय आणि तो व्यक्ती पुढून येऊन तुम्हाला जोगवा घालतो उंबऱ्याच्या बाहेर येऊन. म्हणजे घरात जाण्याचा प्रश्न नाही. आणि ज्याच्या घरात करायचं नाही तेव्हा स्पष्टपणे सांगतोय ते आमच्यात करायचं नाही. इतकंही मूर्ख कोणी नाही की तुम्हाला विटाळाचा सुटकाचा जोगवा घालेल आणि घातला तर ती भगवती त्याला पाहून घेईल. तुमचं त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. 5 घरी जाणे हे तुमचं तत्व आहे, कारण तुम्ही ते मागून घेतलंय, तुम्ही ते भोप्याकडून हातावरती ताट घेतलंय. म्हणून त्यांच्या अंगामध्ये संचार आहे. त्यांनी शरीराचं पावित्र्य पाळलं पाहिजे. शरीराचं पावित्र्य 2 गोष्टींनी, एक स्नानाने आणि दुसरं मनाने. स्नानाने पवित्र कसं पाळायचंय? तर आपण कल्लोळ तीर्थामध्ये, माहूरगडला गेलात तर मातृ तीर्थामध्ये, वणीला गेलात तर तिथं नाथांची कुंड आहे, त्या कुंडामध्ये आपण स्नान केलं पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरावरची जी वेगवेगळ्या शक्ती आहेत त्या निघून जातात, खराब गोष्टी निघून जातात. आणि पोट, संचार येणाऱ्या व्यक्तीला सगळ्यात महत्वाचं जपायचं म्हणजे त्याचं पोट. त्याच्यामध्ये जर खाण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ गेले तर त्या माणसाला भयंकर त्रास होतो. म्हणून संचार येणाऱ्या व्यक्तीनं आठवड्यातून एकदा तरी गोमूत्राचं सेवन केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्या पोटामध्ये काही अभक्ष्य गेलं, विटाळातलं गेलं, सुतकातलं गेलं तर तो अपवित्रता बाहेर पडून जाते. म्हणून
तुमच्या अंगी जर शक्ती आहे तर तुम्ही तिला जपलं पाहिजे, तुम्ही तिला प्रेमानं स्वीकारले तर तुम्ही तिची पाळणूक केलीच पाहिजे. जर पाळणूक केली तर ती भगवती तुम्हाला रंकाचा राजा केल्याशिवाय राहणार नाही, आणि जर तिची पाळणूक केली नाही, जर तिचा अपमान केला तर राजाचा रंक केल्याशिवाय ती राहणार नाही. हे लक्षात घ्या. नवरात्रीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा देतो. शक्तीची उपासना या नवरात्रात तुम्ही करावी. दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन संकटावरती लढण्यासाठी त्याच्याकडे विनंती करावी. आणि त्या ठिकाणी या नवरात्राचे महत्व, पुढच्या गुरुवारी सुद्धा सप्तमी अष्टमीचा मुहूर्त आहे. अष्टमीच्या दिवशी आपल्या गुरुतीर्थावरती होम आहे, नवचंडीचा होम आहे. तो शुक्रवारी आहे. ज्याला ज्याला सूचना मिळाल्या त्याने ग्रुपमध्ये ऍड व्हा. ज्याला यज्ञाला बसायचं त्याने ग्रुपमध्ये ऍड व्हा. आणि संध्याकाळी 7 वाजता शुक्रवारीच अष्टमीच्या दिवशी महिलांसाठी एक सुंदर कार्यक्रम आहे. सर्व महिला भगिनी, माता भगिनींनी, मुलींनी, लहान मुलींनी त्या कार्यक्रमाला यायचे. त्या कार्यक्रमाचा जो भाग आहे तो पुढच्या गुरुवारी मी विशेष पद्धतीने सांगेल. पण ह्या कार्यक्रमाचा उद्देश स्त्री शक्तीचा जागर व्हावा. स्त्रियांमध्ये जी असलेली ऊर्जा आहे, ज्याच्यावरती ते अख्खं घर चालवतात, त्या ऊर्जेचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम आपण गुरुतीर्थाने ठेवलेला आहे. हे वर्ष आपले ह्या जागेचं पहिलं वर्ष आहे, पण खूप उत्सवामध्ये आपण तो कार्यक्रम साजरा करणार आहे. अष्टमीच्या दिवशी शुक्रवारी देवीचा जागर आहे. आणि एक पैठणी, अति सुंदर पैठणी देवीच्या कृपेची, ती त्या भाग्यवंत महिलेला मिळेल, तिचा सन्मान त्या ठिकाणी भगवती करेल, अशी एक छोटीशी स्पर्धा पण आहे. तर सर्वांनी यावं. आणि देवीच्या होम मिनिस्टर नाही, ही स्पर्धा कशाची आहे? ज्ञानाची आहे. इथे मी तुम्हाला खेळ खेळायला लावणार नाही, इथे ज्ञानाचा खेळ आहे. ज्ञानाचा खेळ. किती महिलांना माहिती आहे की 9 रंगाच्या साड्या का घालायच्या? 9 रंगाचं माहिती असेल तुम्हाला. 9 रंगाच्या घालतात. आज पिवळा पिवळा आहे ना, पिवळं बरं दिसते. आज ठीक आहे पिवळा, पण का घालायच्या? असे काही प्रश्न आहेत, अशी गोड गोड उत्तर आहेत. देवीवरती सुंदर पद्धतीने अभ्यास करून ती अतिशय सुंदर पद्धतीने देवीचं महावस्त्र तुम्हाला मिळावं अशी माझी कामना आहे. ते यज्ञाला आणि पुढच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं. यज्ञ संध्याकाळी सकाळी आहे आणि कार्यक्रम 5 वाजताच्या पुढे. पुढच्या गुरुवारी त्याच्याबद्दल विस्तृत सांगतो. तो श्री दत्त.